रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. भाग 13. इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य परमात्म्याचे स्वरूप संक्षेपाने सांगितले. हे तत्वतः जाणल्याने माझा भक्त माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो. एवं हे तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाडा दाविले फाडो वाडा विवंचुनी तैसेची क्षेत्रापाठी जैसेनी देखसी दिठी तैसे ज्ञानही किरीटी सांगितले. अज्ञानाही कौतुके रूप केले निके जव आयणी तुझी टेके पुरे म्हणे. आणि आता हे रोकडे उपपत्तीचेनी पवाडे निरूपिले उघडे ज्ञेय पैगा. हे आघवीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझी येती. देहादी परिग्रही संन्यासू करुनिया जिही जीवू माझ्या ठाई वृत्तिंकू केला. ते माते किरीटी हेची जाणोनिया शेवटी आपण पया साठो वाटी मीची होती परी. हे मुख्य गा अवधारी सोहोपी सर्वांपरी रचिली आम्ही. कडा पायरी कीजे निराळी माचू बांधिजे अथावी सुईजे तरी जैसी. एरवी आघवेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा परी तुझ्या मनोधर्मा मिळेल ना. म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले जे आदळपण देखिले तुझे प्रज्ञे. पै बाळ जै जेव विजे तै घासू विसा ठाई कीजे तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही. एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणोनी तुझे. आणि ऐसे निही पार्था जरी हा अभिप्रावो तुझ हाता न ये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. आता चौथाई न करू एकही म्हणोनी न सरू. आत्मानात्मया धरू सरिसा पाडू परी तुवा तुले करावे मागो ते आम्हा द्यावे. जे कानाचे नाव ठेवावे आपण पैगाते. या श्रीकृष्णाची या बोला पार्थू रोमांची तू जाहला. तेथ देवो म्हणती भला उचंबळेना. ऐसेनी तो येता वेगू धरुनी म्हणे श्रीरंगू. प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगो. जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी. जयाचे भाटिवे लागी मी कपिल जाहलो. तो ऐक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदी पुरुखू अर्जुना ते. हे प्रिय अर्जुना, प्रारंभिक क्षेत्र कशाला म्हणतात ते महाभूतांपासून धृतीपर्यंत प्रत्येक तत्व वेगवेगळे करून त्या त्या शब्दांच्या अर्थाचे स्पष्टपणे विवरण करून दाखविले. अर्जुना, त्याचप्रमाणे त्या क्षेत्रानंतर तुला उघड दृष्टीने स्पष्ट पाहता येईल अशा रीतीने ज्ञानही समजावून सांगितले. तसेच तुझी बुद्धी तृप्त होऊन तू पुरे म्हणेपर्यंत अज्ञानाच्याही लक्षणाचे विस्तृतपणे कौतुकाने निरूपण केले. आणि आताच दृष्टांत देऊन ज्ञेय म्हणजे काय हे तुला स्पष्ट करून सांगितले आहे. अर्जुना, या सर्व गोष्टींचा विचार करून जे माझ्या प्राप्तीची तीव्र इच्छा धरून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात, ज्यांनी देहादी परिग्रहांचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला, हे किरीटी, ते भक्त आपले चित्त मला अर्पण करून आणि माझे चित्त प्रेमाने आपल्याकडे घेऊन मद्रूप होतात. मीच होण्याचा हा भक्ती प्रकार सर्व प्रकारांत प्रमुख आहे हे तू लक्षात घे.
आम्ही इतर सर्व साधनांच्या प्रकारांपेक्षा हा सोपा भक्ती प्रकार रूढ केला आहे. पर्वताच्या कड्यावर चढण्यासाठी जशा पायऱ्या बांधाव्या लागतात, उंच पोकळीत बसण्यासाठी जशी मांस बांधावी लागते, अथवा डोहातून तरून जाण्यासाठी त्यात नावा जशा घालाव्या लागतात, एरवी हे विरोत्तमा, सर्वच आत्मा आहे असे जर तुला वर्णन करून सांगू लागलो असतो तर ते तुला स्पष्टपणे कळले नसते. एकच आत्मतत्व आहे, दुसरे काही नाही. तरी पण आम्ही त्याचे 4 विभाग केले आहेत. याचे कारण म्हणजे तुझ्या बुद्धीची असमर्थता आम्ही जाणली आहे. ज्याप्रमाणे बाळाला जेवू घालावयाचे असले म्हणजे एक घास 20 वेळा थोडा थोडा द्यावा लागतो, त्याप्रमाणे ब्रह्मतत्व 4 प्रकारांनी आम्ही तुला स्पष्ट करून सांगितले आहे. तुझी अवधान शक्ती पाहून क्षेत्र, ज्ञान, अज्ञान आणि ज्ञेय असे हे 4 भाग केले आहेत. अर्जुना, एकच ब्रह्मतत्व अशा या 4 भागांत सांगून देखील जर आमचा हा अभिप्राय तुझ्या अनुभवास आला नाही, तरी ही तत्वव्यवस्था आणखी 1 वेळा सांगतो. आता त्याचे 4 भाग न करता, तसेच ते एकही न मानता, आत्मा आणि अनात्मा या 2 तत्वांचे एकसारखी जोडीने निरूपण करूया. परंतु तू आता एवढे करावेस की आम्ही जेवढे मागू तेवढे तू आम्हाला द्यावेस. ते काय म्हणशील तर तू लक्षपूर्वक कान देऊन आम्ही सांगू ते एकाग्रतेने ऐक. या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुन रोमांचित झाला. त्यावेळी देव म्हणाले, तू उत्तम श्रोता आहेस, पण असा हर्षवेगाने उचंबळून जाऊ नकोस. अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णाने आवरून ते म्हणाले, आता तुला प्रकृती पुरुष विभाग सांगतो. प्रकृती व पुरुष यांचे ज्यामध्ये विवेचन आहे त्या मार्गाला योगी लोक सांख्य मार्ग असे म्हणतात. व याचे संपूर्ण वर्णन करण्याकरिता मी कपिल मुनी झालो. तो निर्दोष असा प्रकृती पुरुष विवेक श्रवण कर असे आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. प्रकृतीं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि विकारांश्चं गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी आहेत असे तू जाण, आणि विकार व गुण हे प्रकृतीपासूनच उत्पन्न झाले आहेत. तरी पुरुष अनादी आथी आणि तैची लागोनी प्रकृती, सरिसी देवो राती दोन्ही जैसी, का रूप नोहे वाया परी रूपा लागली छाया, निकणू वाढे धनंजया कणेसी कोंडा, तैसी जाण जवटे दोन्ही ये एकवटे, प्रकृती पुरुष प्रकटे अनादी सिद्धे, पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे, तेची एथ जाणावे प्रकृती हे गा, आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे, तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई, ये आनाने नावे परिनिरूप्य आननो हे लक्षण न चुकावे पुढत पुढती, तरी केवळ जे सत्ता तो पुरुष गा पंडुसुता, प्रकृती ते समजता क्रियानाम बुद्धी इंद्रिये अंतकरण इत्यादी विकार भरण, आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक हा आघवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा, हेची हेतू संभवा कर्माचिया. चेतन पुरुष अनादी आहे आणि तेव्हापासून प्रकृतीही आहे. ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांची जोड आहे त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष यांचीही जोडी आहे. छाया ही रूप नव्हे परंतु ती रूपाबरोबर असते. तसेच अर्जुना, बी पेरल्यावर त्याचे बरोबर ज्याप्रमाणे कण व कोंडा ही दोन्ही उत्पन्न होतात, त्याप्रमाणे एकत्र असलेले व जगाच्या रूपाने प्रगट झालेले अनादी सिद्ध असे प्रकृती आणि पुरुष या दोघांचे जोडपे आहे असे जाणावे.
क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे ही प्रकृती होय असे जाणावे. क्षेत्रज्ञ असे ज्यांना म्हटले आहे तोच येथे पुरुष शब्दाने सांगितला आहे. अर्थात पूर्वीपेक्षा मी काहीही वेगळे बोलत नाही. ही केवळ वेगवेगळी अशी नावे आहेत, परंतु निरूपणाचा विषय मात्र भिन्न नाही. हे वर्म तू पुन्हा पुन्हा विसरू नकोस. हे पंडूसुता, ज्या सत्तेचा कधीही नाश होत नाही तिला पुरुष असे समजावे, आणि ज्या सत्तेच्या योगाने सर्व क्रिया घडतात तिला प्रकृती हे नाव आहे. बुद्धी, इंद्रिये आणि मन इत्यादी विकारांचा समुदाय आणि सात्विक, राजस, तामस हे 3 गुण, या सर्वांची प्रकृतीपासून उत्पत्ती होते आणि ती प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे. कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते. पुरुष सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. कार्य व कारण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती मानली जाते आणि जीवात्मा सुखदुःखाच्या भोगतेपणाचे अर्थात भोगण्याचे निमित्त म्हटले जाते. तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी, मग तिया लाविती वेधी कारणाच्या. तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया. तया नाव धनंजया कार्यपैगा, आणि इच्छा मदाच्या थावी लागली मनाते उठवी. ते इंद्रिये रहाटवी हे कर्तृत्व पैगा. म्हणून तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा. प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे. एवं तिहीचे निसमवाये प्रकृती कर्मरूप होये. परिजया गुणा वाढे त्राये त्याची सारिखी. जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे. रजोगुणे निफजे मध्यमते. जे का केवळ तमे होती जे कर्मे. निषिद्धे अधर्मे जाणतीये. ऐसे संता संते कर्मे प्रकृती स्तव होते. तयापासोनी निर्वाळते सुख दुःख गा. असती दुःख उपजे सत्कर्मी सुख निफजे. तया दोहींचा बोलीजे भोगू पुरुषा. सुख दुःखे जववरी निफजती साचोकारी. तव प्रकृती उद्दमू करी पुरुषो भोगी. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी. जे आंबुली जोडी आंबुला खाय. आंबुलिया आंबुलिये संगती ना सोये. की आंबुली जगविये चोज ऐका. जेव्हा क्रिया घडते तेव्हा बुद्धी आणि इच्छा हे प्रथम अहंकाराला निर्माण करतात आणि मग त्या दोघी अहंकाराला सुखदुःखांना कारण असलेल्या विषयांच्या नादी लावतात. तीच गोष्ट प्राप्त होण्याकरता जो उपाय करावयाचा त्यास हे अर्जुना कार्य असे म्हणतात. आणि ती इच्छा अहंकाराच्या बळाला चिकटली असता ती सुप्त मनाला जागृत करते. मग ते मन इंद्रियांकडून व्यवहार करविते. याला कर्तृत्व असे म्हणतात. म्हणून क्रिया, भोग आणि कर्तृत्व या तिघांचे मूळ कारण प्रकृतीच आहे असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले. या तिघांच्या समुदायाच्या रूपाने प्रकृतीच कर्मरूप होते, परंतु ज्या गुणाचा जोर विशेष होईल त्यासारखी ती बनते. जे कर्म सत्वगुणाकडून स्वीकारले जाते त्यास सत्कर्म म्हणतात. रजोगुणापासून जे कर्म उत्पन्न होते ते मध्यम जाणावे. जी कर्मे केवळ तमोगुणापासून निर्माण होतात ती निषिद्ध म्हणजे धर्मविरुद्ध कर्मे होत. अशी बरी वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात व त्या कर्मांपासून सुख दुःख प्राप्त होते. वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते, सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व त्या दोहोंचा उपभोग पुरुषास घ्यावा लागतो. सुख दुःख जोपर्यंत उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती क्रिया करते व पुरुषास ती भोगावी लागतात. हा प्रकृती पुरुषाचा संसार विसंगत असा वाटतो, कारण बायको म्हणजे प्रकृती मिळवते आणि नवरा म्हणजे पुरुष स्वस्थ बसून खातो.
परंतु काय चमत्कार आहे पहा, या प्रकृती पुरुष रूप नवरा बायकोचा कधी संबंध घडत नाही, कधी त्यांच्यात मेळही नसतो. परंतु बायको म्हणजे प्रकृती हे जग निर्माण करते. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सदसद्यो निजन्मसु. प्रकृतीमध्ये स्थित असलेलाच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या जीवात्म्याला चांगल्या किंवा वाईट योनीत जन्म मिळण्याला कारण आहे. जे अनंगू तो पेंधा निकवडा नुसधा जीर्णो अतिवृद्धा पासोनी वृद्धू तया आडनाव पुरुषू एरवी स्त्री ना नपुंसकू किंबहुना एकू निश्चयो नाही. तो अचक्षु अश्रवणू अहस्तु अचरणू रूपनावर्णू नाम आथी अर्जुना काहीची जेथ नाही. तो प्रकृतीचा भरता पाही की भोगणे ऐसयाही सुख दुःखाचे. तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परी इया पतिव्रता भोगविजे. जे ते अळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भलतैसाही खेळू लेखा आणि ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुणतेची हे. हे प्रतिक्षणी नित्य नवी रूपा गुणाचीच आघवी जडा तेही माजवी इयेचा माजू. नामे इये प्रसिद्धे स्नेहो इया स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे इयेचेनी. काही मन हे नपुंसक की ते हिंडवी तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे इयेचे. हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे रूप विकार उमप इया केले. हे कामाची मांडवी हे मोहवनीची माधवी ये प्रसिद्धची दैवी माया हे नाम. कारण तो पुरुष निराकार असून उदासीन आहे, कुणाचा त्याच्याशी संबंध नसून ते केवळ एकटे आहे आणि जुना पुराणा असून जगात जी अतिवृद्ध वस्तू असेल तिच्यापेक्षाही वृद्ध आहे. त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर ती स्त्री नाही अथवा नपुंसकही नाही. फार काय सांगावे, त्याच्या स्वरूपासंबंधी कोणताही एक असा निश्चय होत नाही. त्याला डोळे नाहीत, कान नाहीत, हात नाहीत, त्याला रूप नाही, रंग नाही व नावही नाही. अर्जुना, ज्याला कोणतेच अवयव नाहीत असा तो प्रकृतीचा नवरा असूनही त्याला सुखदुःखाचा भोग मात्र आहे. तो मुळात कर्म न करणारा, उदासीन व उपभोग न घेणारा असा जरी आहे तरी ही पतिव्रता प्रकृती त्याला भोग घेण्यास लावते. ही स्त्रीप्रमाणे पुरुषाला मोहित करते. आपल्या रूपाचा आणि गुणाचा विलक्षण असा खेळ करून दाखविते. म्हणून या प्रकृतीला गुणमयी हेच नाव आहे. किंबहुना फार काय सांगावे, मूर्तिमंत गुण म्हणजेच हीच प्रकृती होय. ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे. ती अंगाने संपूर्ण रूपगुणांची आहे. तिच्या रूपगुणाचा मद जड विश्वाला उन्मत्त करत असतो. सर्व चराचरांची नावे प्रकृतीमुळे प्रसिद्ध झालेली आहेत. प्रकृतीमुळे स्नेह प्रेमळ झाला आहे. तसेच इंद्रिये हिच्यामुळे शहाणी झाली आहेत. मन हे नपुंसक आहे, परंतु प्रकृती त्याला तिन्ही लोकांत फिरवते. याप्रमाणे या प्रकृतीची अलौकिक करणी आहे. ही प्रकृती म्हणजे भ्रमाचे मोठे बेट आहे. ही मूर्तिमंत व्यापकपणच आहे. या प्रकृतीने मोजता न येण्या इतके विकार निर्माण केलेले आहेत. ही प्रकृती कामरूप वेलींचा मांडव व मोहरूपी वनाचा वसंत ऋतू आहे. हिची दैवी माया इत्यादी नावे प्रसिद्ध आहेत. हे वाङ्मयाची वाढी, हे साकारपणाची जोडी, प्रपंचाची धाडी अभंग हे. कळा येथोनी झालिया, विद्या येच्या केलिया,
इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे नादाची टांकसाळ, हे चमत्काराचे वेळाऊळ, किंबहुना सकळ खेळू इयेचा. जे उत्पत्ती प्रलयो होत, ते इयेचे सायंप्रात, हे असो अद्भुत मोहन हे. जे अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे, हे निराळेसी घरे नांद तू असे. ये ते तुला वरी, सौभाग्य व्याप्ती थोरी, म्हणून तया आवरी अनावराते. तयाच्या तव ठाई निपटूनी काहीची नाही, की तया आघवेही आपणची होय. तया स्वयंभाची संभूती, तया अमूर्तांची मूर्ती, आपण होय स्थिती ठावो तया. तया अनार्ताची आरती, तया पूर्णाची तृप्ती, तया अकुळाची जाती गोत होय. तया अचर्चाचे चिन्ह, तया अपाराचे मान, तया अमनस्काचे मन बुद्धी ही होय. तया निराकाराचा आकारू, तया निर्व्यापाराचा व्यापारू, निरहंकाराचा अहंकारू होऊनी ठाके. तया अनामाचे नाम, तया अजाचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तया. तया निर्गुणाचे गुण, तया अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु, तया भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषांचे हे. ही शब्दसृष्टीची वाढ आहे. ही जडाला साकारपणाची झालेली प्राप्ती आहे. ही प्रपंचाची सातत्याने धाड घालणारी आहे. 64 कला हिच्यापासून निर्माण झालेल्या आहेत. 14 विद्या हिनेच निर्माण केलेल्या आहेत. हिनेच इच्छा, ज्ञान व क्रिया यांस प्रसवले आहे. ही अनेक ध्वनी, वर्ण, रूप, नादांची टांगसाळ आहे. ही चमत्काराचे घर आहे. फार काय सांगावे, सर्व खेळ हिचाच आहे. विश्वाची उत्पत्ती व प्रलय जे होतात, ते हिचे सकाळ संध्याकाळ आहेत. ही एक प्रकारची अद्भुत भूल आहे. ही प्रकृती एकाएकी असणाऱ्या पुरुषाची जोडीदारीण आहे. ही निसंग पुरुषाची नात्याने पत्नी आहे. ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करून विश्वरूपी घरात नांदते. हिच्या सौभाग्याचा महिमा फार मोठा आहे. म्हणून अनावर अशा ब्रह्माला ही आवरते. वास्तविक पाहता ब्रह्माच्या ठिकाणी कोणतेही विकार नाहीत, पण त्याच्या ठिकाणी ही आपण स्वतः विकार बनते व सर्व काही आपण होते. त्या स्वयंसिद्ध असणाऱ्या पुरुषाची उत्पत्ती ही आपणच होते. त्या निराकाराचा आकार आपणच बनते. त्याच्या राहण्याचे देहरूपी ठिकाणही आपणच होते. त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती आपण होते. त्या कुलरहिताचे जाती गोत्र देखील प्रकृतीच होते. त्या अवर्णनीयाचे लक्षण, त्या देशाने, कालाने व रूपाने अमर्याद असणाऱ्या पुरुषाचे माप होते. त्या मन नसलेल्याचे मन व बुद्धी आपणच होते. त्या निराकाराचा स्थूल आकार, त्या निष्क्रियाच्या क्रिया, अहंकार रहिताचा अहंकार आपणच होते. त्या नाव नसलेल्याचे नाव, त्या उत्पत्तीरहिताचा जन्म आपणच होते. तसेच कर्म व क्रिया आपणच होऊन राहते. त्या गुण नसलेल्यांचे गुण, त्या पायरहितांचे पाय, त्या कानरहितांचे कान, डोळे नसलेल्यांचे डोळे आपण होऊन राहते. त्या भावरहितांचे भावविकार, त्या अवयवरहित पुरुषाचे अवयव होते. फार काय सांगावे, ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही होते. ऐसेनी इया प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती, तया अविकारा ते विकृती माझी कीजे. तेथ पुरुषत्व जे असे, ते ये प्रकृती दशे. चंद्रमा अवसे हरपला जेवी, विदळ बहु चोखा मिनरिया वाला एका. कसू होय पांचका जया परी, का साधू ते गोंधळी
संचरोनी सुये मैळी, नाना सुदिनाचा आभाळी, दुर्दिनू की जे. जेवी पय पशूच्या पोटी, कावनी जैसा काष्टी, गुंडुनी घेतला पटी, रत्नदीपू. राजा पराधीनू जाहला, की सिंहू रोगे रुंधला, तैसा पुरुष प्रकृती आला, स्वतेजा मुके. जागता नरू सहसा, निद्रा पाडुनी जैसा, स्वप्नीची या सोसा, वश्यू की जे. तैसे प्रकृती जालेपणे, पुरुषा गुण भोगणे, उदास अंतुरी गुणे, आतुडे जेवी. तैसे अजानित्या होये, आंगी जन्म मृत्यूचे घाये, वाजती जवला हे गुणसंगाते. परी ते ऐसे पंडुसुता, तातले लोह पीटिता, जेवी वनिसीची घाता, बोलती तया. का आंदोळलिया उदक, प्रतिमा होय अनेक, ते नानात्व म्हणती लोक, चंद्री जेवी. दर्पणाची या जवळिका, दुजे पण जैसे ये मुखा, का कुंकुमे स्फटिका, लोहितत्व ये. तैसा गुणसंगमे, अजन्मा हा जन्मे, पावतू ऐसा गमे, एरवी नाही. अधमोत्तम योनी, यासी ऐसिया मानी, जैसा संन्यासी होय स्वप्नी, अंत्यजादी जाती. म्हणोनी केवळा पुरुषा, नाही होणे भोगणे देखा, एथ गुणसंगूची अशेखा, लागी मूळ. याप्रमाणे प्रकृती आपल्या व्यापकपणाने त्या अविकारी पुरुषाला विकारवश करते. ज्याप्रमाणे अमावास्येच्या दिवशी चंद्राचे तेज लोपले जाते, त्याप्रमाणे पुरुषाचे तेज या प्रकृतीच्या मुळे लोपले जाते. शुद्ध अशा सोन्यामध्ये वालभर वजनाचा अन्य धातू मिसळला तर 15 जराच्या सोन्याचा कस हा 5 जराचा होतो. पिशाच ज्याप्रमाणे सज्जन माणसाच्या अंगात शिरून त्याला वाईट कर्म करण्यास भाग पाडते, अथवा ढग जसे 2 प्रहराच्या वेळी निळ्याभोर आकाशात अंधकार करून सुदिनाचा दुर्दिन करतात, गाईच्या पोटात दूध असताना ते जसे पांढरे शुभ्र दिसत नाही, अथवा लाकडामध्ये अग्नी असून देखील तो चकचकीत दिसत नाही, अथवा तेजस्वी रत्न वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवले असता त्याचे तेज दिसत नाही. शत्रूच्या अधीन झालेला राजा अथवा रोगग्रस्त झालेला सिंह जसा शक्तिहीन होतो, त्याप्रमाणे प्रकृतीची वाढ झाली की पुरुषाचे तेज पडत नाही. जागृत अवस्थेत असलेल्या माणसाला झोप जशी निद्रेत स्वप्नातील सुखदुःख सहज भोगावयास लावते, त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे पुरुषाला सुखदुःख रूपी गुण भोगावे लागतात. ज्याप्रमाणे एखादा विरक्त मानव देखील मोहक स्त्रीच्या रूपगुणामुळे कामाच्या पाशामध्ये अडकला जातो. जेव्हा पुरुषास गुणांची संगती घडते, तेव्हा तो उत्पत्तीरहित नित्य असूनही त्याच्या अंगावर जन्ममृत्यूचे घाव आदळतात. परंतु अर्जुना, हे कसे आहे म्हणशील तर तापलेल्या लोखंडावर घण मारले असता ते घणाचे तडाखे अग्नीला बसतात, तसे हे आहे. पाणी हलत असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात. त्यावेळी मूढ लोक चंद्राच्या ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात. आरसा जवळ धरला असता एकाच मुखाला प्रतिबिंबाचा दुसरेपणा येतो, अथवा कुंकवावर स्फटिक मणी ठेवला असता तो लाल दिसतो. त्याप्रमाणे गुणांच्या संगतीने हा जन्मरहित असलेला पुरुष जन्म घेतो असे वाटते, परंतु तो खरोखर जन्म घेत नाही. या पुरुषाला प्राप्त होणाऱ्या उत्तम व वाईट योनी अशा प्रकारच्या समज की ज्याप्रमाणे एखादा संन्यासी स्वप्नामध्ये अत्यंजादी होतो, म्हणून केवळ पुरुषाला जन्माला येणे आणि सुखदुःख भोगणे कदापि संभवत नाही. जन्म आणि भोग या सर्वांकरिता गुणांची संगती हीच मूळ कारण होय.